Hello students, today we are going to see chapter 2 of Science 1. Name of the chapter is Classification of Elements, and topics which I am going to talk about in this PPT are classification of elements, Dobereiner's triads, Newland's law of octaves. So these three topics we are going to cover via this PPT. So let us start with the first topic, that is classification of elements. Now all of you know what are elements? Matter. So matter can be divided into three types: elements, compounds and mixtures. So elements are the very basic things. So whenever this earth get formed, it is made up of elements. So various elements were there on the earth. Now all the elements are made up of only one type. Means all of you know that matter is made up of atoms. So all the atoms of an element are always same. Okay. Now how many elements are known today? There are 118 elements which are known today to the scientific world, out of which 92 elements are natural elements and remaining elements are artificial, that is man-made. But अराउंड 1800 म्हणजे 1800व्या वर्षामध्ये देअर वर ओनली 30 एलिमेंट्स नोन. म्हणजे त्यावेळेला फक्त 30च एलिमेंट्स माहिती होते 1800व्या शतकामध्ये. आता बघा आता काय चाललं आहे, आता 2020 चालू आहे. जेव्हा 1800व्या साल चाललं होतं त्यावेळेला फक्त 30च एलिमेंट्स माहीत होते, 30च मूलद्रव्य त्यावेळेला माहीत होती. आणि मग जसजसा काळ पुढे सरकत गेला, मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. So as time passes by, many more elements were discovered by various scientists. More and more information about the properties of these elements was gathered. आणि मग काय झालं, ज्या सायंटिस्ट लोकांनी ज्या एलिमेंट्सचा शोध लावला ते त्यांच्या प्रॉपर्टीजचा पण स्टडी करू लागले आणि त्यांच्या प्रॉपर्टीजची खूप सारी इन्फॉर्मेशन त्यांनी काय केली, गोळा केली. पण आता काय झालं, दिवसेंदिवस एलिमेंट्सची संख्या वाढत चाललेली आहे आणि एवढ्या सगळ्या एलिमेंट्सची संख्या जी वाढत चाललेली आहे त्यांचा स्टडी करायचा, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज यांचा स्टडी करायचा आणि एवढा सगळा स्टडी लक्षात ठेवायचा, हे थोडं त्रासदायक होऊ लागलं. मग त्यांनी काय केलं, तर टू ईज द स्टडी ऑफ सच अ लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स, सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग द पॅटर्न इफ एनी इन द व्हास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. मग जे काही एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजमध्ये कुठं काही साधर्म्य आढळतं आहे का, कुठे काही सिमिलॅरिटीज आढळत आहेत का, त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज, काही डिफरन्सेस आहेत का, काही त्याच्यामध्ये पर्टिक्युलर पॅटर्न आहे का, असं सायंटिस्ट लोक शोधू लागले. आणि मग त्या अनुषंगाने आपण ही वास्ट इन्फॉर्मेशन, एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीची जी खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे ती आपण कशी क्लासिफाय करू शकतो याचा विचार सायंटिस्ट करू लागले. आणि मग इनिशियली एलिमेंट्स वर क्लासिफाईड ॲज मेटल्स अँड नॉन मेटल्स. मग अगदी सुरुवातीला ज्यावेळेला फार एलिमेंट्स माहीत नव्हते त्यावेळेला एलिमेंट्सचे फक्त दोनच क्लासेस केले गेले किंवा दोनच गट केले गेले, दोनच ग्रुप केले गेले, मेटल्स अँड नॉन मेटल्स. सगळ्यांना माहिती आहे मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स काय, असे दोनच ग्रुप सुरुवातीला एलिमेंट्सचे केले गेले. मग कालांतराने काय झालं, काही असे एलिमेंट्स आढळले की दे शो द फ्यू प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड फ्यू प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. मग कालांतराने असे काही एलिमेंट्सचा शोध लागला की ज्यांचे काही प्रॉपर्टीज ह्या मेटलसारख्या होत्या, काही प्रॉपर्टीज ह्या नॉन मेटल्ससारख्या होत्या. आणि मग अशा एलिमेंट्सचा तिसरा ग्रुप केला गेला ज्याला म्हटलं गेलं मेटलॉइड्स. So later on another class of elements called metalloids was noticed. So what are metalloids? So metalloids are the nothing but the elements which shows properties of both metals and non-metals. So this one more group is added to the classification. म्हणजे metals, non-metals and metalloids असे 3 ग्रुप केले गेले. As the knowledge about elements and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. आणि मग काय झालं, हळूहळू इतकं त्या नॉलेजमध्ये भर पडायला लागली एलिमेंट्सच्या बाबतीतल्या की त्यांच्या प्रॉपर्टीज वाढत गेल्या आणि मग त्यांच्यातले जे प्रॉपर्टीज वाढत गेल्या मग त्यानुसार काय करायचं मग आता, म्हणून मग वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करण्याच्या पद्धती सांगितल्या. मग आज आपण
इथे 2च पद्धती पाहणार आहोत. आपल्या पूर्ण चॅप्टरमध्ये 4 पद्धती आहेत, त्यातल्या 2 पद्धती आत्ता आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात पहिली जी पद्धत आहे ती आहे डोबे-रायनर्स ट्रायड्स. आता डोबे-रायनर्स ट्रायड्स पाहण्यापूर्वी आपण डोबे-रायनर ह्या सायंटिस्टबद्दल माहिती घेऊयात. त्यांचं पूर्ण नाव होतं जॉन वोल्फगँग डोबे-रायनर, ज्यांचा जन्म झाला होता 13 डिसेंबर 1780. बघा, आपण मगाशी जी इन्फॉर्मेशन वाचली, हिस्ट्री वाचली, तेव्हा आपण काय वाचलं होतं की 18व्या शतकात 18व्या वर्षामध्ये फक्त 30 एलिमेंट्स नोन होते. म्हणजे डोबे-रायनरच्या काळामध्ये सुद्धा फक्त 30 एलिमेंट्स नोन होते. डोबे-रायनरला फक्त 30च एलिमेंट्स माहीत होते. आणि त्या 30 एलिमेंट्सचं त्यांनी काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा मृत्यू केव्हा झाला, डाईड ऑन 24 मार्च 1849, जेव्हा ते 68 वर्षाचे होते. ते कुठले रहिवासी होते, कुठले त्यांचं राष्ट्रीयत्व काय होतं, जसं आपण भारतीय आहोत तसे ते कोणत्या देशातले राहणारे होते, तर ही इज फ्रॉम जर्मनी. ते जर्मन देशाचे राहणारे होते. आणि नोन फॉर त्यांचे प्रसिद्ध असे शोध काय आहेत, तर त्यांचा जो शोध आहे पहिला तो म्हणजे डोबे-रायनर्स ट्रायड्स. म्हणजे डोबे-रायनर या वैज्ञानिकाने, या सायंटिस्टने ज्या ट्रायड्सचा शोध लावला क्लासिफिकेशन करताना एलिमेंट्सचं, तो महत्त्वाचा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा शोध आहे डोबे-रायनर्स लॅम्प. शेजारी बघा चित्रामध्ये आपण एक लॅम्प दाखवलेला आहे, तो काय आहे, डोबे-रायनर्स लॅम्प. म्हणजे त्यांनी एका दिव्याचा पण शोध लावला. सायंटिफिक करिअर त्यांचं फील्ड काय होतं, केमिस्ट्री होतं. आणि त्यांनी कुठे त्यांचं जॉब किंवा त्यांची जी प्रोफेसर ते होते ते कुठलचे होते, युनिव्हर्सिटी ऑफ जेना, इथे ते काय होते, प्रोफेसर होते. सो ही होती डोबे-रायनरबद्दलची माहिती. नाव वी विल सी व्हॉट इज डोबे-रायनर्स ट्रायड. आता डोबे-रायनर ट्रायड्स इथे मी फक्त लॉ दिलेला आणि एक्झाम्पल्स दिले. मी तुम्हाला थोडी बेसिक माहिती सांगते की हे जे डोबे-रायनर होते त्यांना जे 30 एलिमेंट्स त्यावेळेला माहीत होते, त्या 30 एलिमेंट्स त्यांनी काय केले की त्या प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर, ऑल ऑफ यू नो व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय की कोणत्याही ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतं, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. तर त्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात त्यांच्या एकूण संख्येच्या किंवा त्यांच्या संख्येच्या बेरजेला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास. सो ॲटॉमिक मास इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. मग डोबे-रायनरनी काय केलं की त्यावेळेला जे 30 एलिमेंट्स माहीत होते त्या 30 एलिमेंट्सचा त्यांनी पहिले काय केला, स्टडी केला. प्रत्येकाचा ॲटॉमिक मास नंबर त्यांनी जाणून घेतला. आणि प्रत्येकाचा ॲटॉमिक मास नंबर जाणून घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, ते सगळे एलिमेंट्स त्यांनी अरेंज केले इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास नंबर. म्हणजेच त्यांनी ते जे काही सगळे एलिमेंट्स होते ते सगळे त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमाने लावले, म्हणजे लोएस्टपासून हायेस्टपर्यंत. आणि मग त्यांनी काय केलं, तसं अरेंजमेंट केल्यावर 3-3चे गट केले. पहिल्या तिघांचा, मग पुढच्या तिघांचा, म्हणजे 1, 2, 3 एलिमेंट्सचा पहिला गट, मग 4थ्या, 5व्या, 6व्याचा दुसरा गट, मग 7व्या, 8व्या, 9व्याचा पुढचा गट, असंही 3-3चे गट केले. आणि 3-3चे गट केल्यावर त्यांना एक प्रॉपर्टी आढळली, त्यांना एक ट्रेंड आढळला. काय आढळला, तर तो ह्या लॉमध्ये दिलेला आहे बघा. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस इन अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, the atomic mass of the middle element of the triad is equal to the average atomic mass of the other 2 elements. आता याचा अर्थ काय होतो, तर तुम्ही खालचं एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला समजेल. फर्स्ट ट्रायड त्यांनी म्हटलंय बघा, फर्स्ट ट्रायड एलिमेंटचं नाव आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 7, सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39. आता हे ट्रायड झालं, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हे एक ट्रायड झालं, कारण यामध्ये 3 एलिमेंट झाले. त्यातला मधला कोणता आहे, सोडियम, त्याचा ॲटॉमिक मास किती आहे, 23. मग त्याला 2 मिनटं साईडला ठेवा. आता जे 2 कॉर्नरला आहेत, एक लेफ्ट कॉर्नर आणि एक राईट कॉर्नर, म्हणजे लिथियम आणि पोटॅशियम. तर सोडियमच्या डावी आणि उजवीकडे जे आहेत लिथियम आणि पोटॅशियम, लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 7, पोटॅशियमचा आहे 39. तर लिथियमचं 7 आहे, पोटॅशियमचं 39 आहे, यांची करा बेरीज, 7 + 39. बघा शेवटच्या कॉलममध्ये केलेली आहे, 7 + 39. त्याचा आन्सर येतं 46. आणि 46ला तुम्ही जर 2ने डिवाइड केलं तर तुमचं आन्सर येतं 23. आणि 23 हे एक्झॅक्टली जो मिडल एलिमेंट आहे सोडियम, त्याचा ॲटॉमिक मास आहे. आणि हेच या लॉमध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही एलिमेंट्स 3-3च्या ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्ही अरेंज केले आणि त्यांचे 3-3चे गट केले, 3-3चे ग्रुप्स केले, ज्याला आपण ट्रायड्स असं म्हणतो,
तर जो मध्ये येतो त्याचा ॲटॉमिक मास हे उरलेल्या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या सरासरी म्हणजेच ॲव्हरेज एवढं असतं. सरासरी एवढं असतं म्हणजेच ॲव्हरेज एवढं असतं असं कोणी सांगितलं? डोबेरायनरनी सांगितलं. मग त्यांनी 3 एक्झाम्पल्स दिली. त्यांनी सेकंड ट्रायड घेतलं बघा. सेकंड ट्रायड एलिमेंट्स आहेत कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40, स्ट्रॉन्शियमचा आहे 87.6, बेरियमचा आहे 137. मग त्यांनी काय केलं? कॅल्शियम आणि बेरियम यांच्या ॲटॉमिक मासची ॲडिशन केली. 40 + 137, ती ॲडिशन आली 177 आणि 177ला आपण जर 2ने डिवाइड केलं तर आन्सर किती येतं? 88.5. आणि तुम्ही जर मधला स्ट्रॉन्शियम बघितला तर स्ट्रॉन्शियमचं पण ॲटॉमिक मास ॲप्रॉक्सिमेटली तेवढंच आहे. स्ट्रॉन्शियमचं 87.6 आहे आणि हा मी आलेला आहे 88.5. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे. अगदी सेम नाही पण ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे. आणि त्यांनी थर्ड ट्रायड जे दिलेलं आहे ते आहे एलिमेंट्स आहेत क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5, ब्रोमीनचा आहे 80, आयोडीनचा आहे 127. मग त्यांनी क्लोरीन आणि आयोडीन यांच्या ॲटॉमिक मासची ॲडिशन केली 35.5 + 127. तर ह्याची ॲडिशन आलेली आहे 162 आली आहे. 162.5 आणि 162.5ला तुम्ही जर 2ने डिवाइड केलं तर आन्सर किती येतं? 81.5. सो अशा पद्धतीने 81.5 हे जे मीन आलेलं आहे किंवा हे जे ॲव्हरेज आलेलं आहे क्लोरीन आणि ब्रोमीनच्या ॲटॉमिक मासचं, तर ते एक्झॅक्टली सेम नाही आहे ब्रोमीनचं 80 आणि आपला आन्सर आला 81.5, पण ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे. तर हेच डोबेरायनरने सांगितलं की तुम्ही जर अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला हा एक ट्रेंड किंवा ही एक तुम्हाला त्यामध्ये एक पुनरावृत्ती, एक रिपिटेशन आढळून येतं गुणधर्मांचं म्हणजे प्रॉपर्टीजचं. सो अशा प्रकारे हा लॉ महत्त्वाचा आहे जो तुमचा पाठ असला पाहिजे. आणि सेकंड थिंग तुमची ही एक्झाम्पल, स्पेशली फर्स्ट एक्झाम्पल हे सगळ्यांचं पाठ असलं पाहिजे, कारण एक्झाममध्ये राईट डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स विथ 1 एक्झाम्पल असा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी येऊ शकतो. सो हे आपण बघितलं डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड. आता आपण पुढच्या लॉकडे जाऊयात. पुढचा लॉ बघण्याआधी पुढचा लॉ ज्याने तयार केला त्या सायंटिस्टबद्दल आपण माहिती घेऊयात. हे जे सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव आहे जॉन न्यूलँड्स. जॉन न्यूलँड्सचा जन्म झाला आहे 26 नोव्हेंबर 1837. म्हणजे ज्या वेळेला ऑलमोस्ट आपण मगाशी बघितलं मागच्या स्लाईडमध्ये की आपले जे डोबेरायनर आहेत तर डोबेरायनर ही डाईड ऑन 1849. त्याच्या काही वर्ष आधी यांचा जन्म झाला होता न्यूलँड्स. तर न्यूलँड्सनी पण ट्राय केलं टू क्लासिफाय एलिमेंट्स. त्यांनी काय केलूयात आपण ते नंतर बघणार आहोत, पण आधी आपण यांची बेसिक माहिती घेऊयात. ही वॉज बॉर्न ऑन 26 नोव्हेंबर 1837 अँड ही डाईड ऑन 21 जुलै 1898. एज वॉज 60 years when he died. त्यांची नॅशनॅलिटी होती UKची. ते इंग्लंडचे राहणारे होते, लंडनचे होते ते. त्यांचं अभ्यास झाला होता रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री इथे. आणि नोन फॉर त्यांचे जे प्रसिद्ध हे आहेत, त्यांनी सायंटिफिक ह्याच्यात काय त्यांची देणगी आहे किंवा त्यांनी काय दिलं आपल्याला, पिरियॉडिक टेबल आणि लॉ ऑफ ऑक्टेव्स जो आपण पुढे बघणार आहोत. आणि त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत. डेव्ही मेडल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे 1887मध्ये. आणि सायंटिफिक करिअर फील्ड, तर त्यांचं सायंटिफिक करिअर फील्ड होतं, क्षेत्र होतं ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो ही आपण माहिती घेतली न्यूलँड्सबद्दल. आता आपण त्यांच्या लॉकडे जाऊयात. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता न्यूलँड्सनी जेव्हा हा लॉ सांगितला त्यावेळेला बघा डोबेरायनरला फक्त 30 एलिमेंट्स माहिती होते, पण न्यूलँड ही नोज 56 एलिमेंट्स. सो त्यावेळेला त्यांना 57 एलिमेंट्स माहीत होते. सो त्यांनी काय केलं, त्यांनी जसं आपल्या संगीताचे स्वर असतात की नाही, सा रे ग म प ध नी, 7 हे स्वर आहेत, बरोबर आहे. तर हे जे 7 स्वर आहेत त्यांनी एका पेपरवरती लिहिले, सा रे ग म प ध नी. याला इंग्लिशमध्ये म्हणतात डो रे मी फा सॉल ला टी. तर असे हे 7 स्वर त्यांनी एका पेपरवरती लिहिले. आणि त्यावेळेला जे एलिमेंट्स त्यांना माहिती होते 57 एलिमेंट्स, ते 57 एलिमेंट्स त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले. कसे केले, तर सगळ्यात लोएस्ट कोणता होता, सगळ्यात कमीवाला हायड्रोजन होता त्यावेळेला माहिती. आणि सगळ्यात हायेस्ट, सगळ्यात मोठा जो होता तो होता थोरियम होता. म्हणजे सगळ्यात लोएस्ट ॲटॉमिक मास हायड्रोजनचं होतं, हायेस्ट ॲटॉमिक मास होतं थोरियमचं.
तर त्यांनी हायड्रोजनपासून थोरियमपर्यंत सगळे एलिमेंट्स अरेंज केले. पण त्यांनी कसे अरेंज केले, जसे 7 स्वर असतात की संगीतात तसे अरेंज केले त्यांनी. की पहिले त्यांनी डोच्या खाली हायड्रोजन घेतला, बरोबर. तुम्ही जर ती फिगर बघितली खालची, तुम्ही जर ती आकृती बघितली ग्रीन कलरच्या बॉक्समधली, त्यांनी डोच्या खाली हायड्रोजन घेतला, रेच्या खाली लिथियम घेतला, मीच्या खाली बेरियम घेतला, फाच्या खाली बोरॉन, सॉलच्या खाली कार्बन, लाच्या खाली नायट्रोजन आणि टीच्या खाली ऑक्सिजन. सो अशी त्यांनी 7 एलिमेंट्स आडवे अरेंज केले. मग इथे त्यांची ती लाईन संपली. मग त्यांनी पुढचा एलिमेंट पुन्हा कुठे घेतला, डोच्या खाली घेतला, फ्लोरीन. म्हणजे त्यांनी एका आडव्या ओळीमध्ये फक्त 7 एलिमेंट्स घेतले आणि त्यांनी ते 7 स्वरांच्या खाली मांडले. मग त्यांचं असं म्हणणं होतं की आपण जर आपले भारतीय स्वर बघितले, सा रे ग म प ध नि सा, म्हणजे पहिला सा आणि शेवटचा सा असं असतं की नाही, म्हणजे पहिला आणि शेवटचा स्वर सेम असतो. सेम इथे त्यांनी केलं की त्यांनी 7 एलिमेंट्स मांडले लाईनीने आडवे आणि 8वं एलिमेंट त्यांनी पुन्हा काय केलं, पहिल्या एलिमेंटच्या खाली मांडलं. याचा अर्थ काय होतो, तर पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सेम आहेत आणि म्हणून ही प्लेस्ड देम वन बिलो द अनादर. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलं, एकाच्या खाली दुसरा मांडला, म्हणजे हायड्रोजनच्या खाली फ्लोरीन मांडला, कारण हायड्रोजन आणि फ्लोरीनचे प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सेम आहेत. लिथियमच्या खाली सोडियम मांडला, कारण लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सेम आहेत. बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम मांडला, कारण त्यांच्या पण प्रॉपर्टीज सेम आहेत. अशा प्रकारे त्यांनी काय केली, मांडणी केली. जसं संगीतातले स्वर असतात त्याप्रमाणे त्यांनी ही मांडणी केली. म्हणून हा लॉ काय आहे बघा, when elements are arranged in the order of increasing atomic mass, the properties of the 8th element are repetition of the properties of the first element. म्हणजे जर तुम्ही कोणतेही एलिमेंट्स घेतले आणि त्यांच्या इन्क्रीजिंग कोणतेही म्हणजे जेवढे एलिमेंट्स त्यावेळेला माहीत होते ते सगळे एलिमेंट्स तुम्ही जर घेतले आणि तुम्ही ते जर इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंज केले, त्यांच्या ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी तुम्ही त्यांना जर अरेंज केलं, तर पहिल्या एलिमेंटची आणि त्यापासून येणाऱ्या 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या काय असतात, सेम असतात. सेम ॲज द आपण म्हणतो नोट्स इन द म्युझिक. म्हणजे जसे म्युझिकमधल्या नोट्स किंवा हे जे ज्याला आपण सप्तक असे म्हणतो, तर हे काय असतात, सेम असतात. आणि मग अशा प्रकारे त्यांनी सगळी अरेंजमेंट केली आणि त्यांनी त्यांचा लॉ फॉर्म केला. पण झालं काय की ह्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, ह्याला पण काही लिमिटेशन्स आल्या, काही मर्यादा आल्या. त्या कशा आल्या आपण पाहूयात. लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. Newlands assumed that only 56 elements existed in nature and no more elements would be further discovered in the nearer future. म्हणजे त्यांनी हे मानून ते चालले होते की आता 56 एलिमेंट्स माहिती आहेत सध्या आणि एवढेच एलिमेंट्स आहेत निसर्गामध्ये आणि ह्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्स आत्ता तरी शोध लागणं अवघड आहे आणि फ्युचरमध्ये लागेल तर अजून खूप त्याला उशीर आहे. बट लेटर ऑन सेव्हरल न्यू एलिमेंट्स वर डिस्कवर्ड हुज प्रॉपर्टीज कुडंट बी डिफाईन्ड ॲज पर द लॉ ऑफ ऑक्टेव्स. म्हणजे झालं, मग त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की आता हे एवढेच एलिमेंट्स आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्सचा काही शोध लागणं शक्य नाही आणि लागला ते त्याला खूप वेळ लागायला. पण नंतर कालांतराने ज्या भरपूर एलिमेंट्सचा शोध लागला, ते एलिमेंट्स न्यूलँड्सचा हा जो लॉ आहे की प्रॉपर्टी रिपीट होत आहेत, फर्स्ट आणि 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, हा जो लॉ त्यांनी फॉर्म केला होता तो लॉ ते ओबे करत नव्हते, तो लॉ ते फॉलो करत नव्हते. ते नवीन एलिमेंट्स जे डिस्कवर झाले ते त्यांचा शोध लागला होता. In order to fit elements into law of octaves, Newlands not only adjusted 2 elements in the same slot, but also adjusted some unlike elements under the same note. म्हणजे काय झालं की हे बसवायचे किंवा पहिल्यानंतर जो 8वा येईल तो पहिल्याच्या खाली, दुसऱ्यानंतर जो 8वा येईल दुसऱ्याच्या खाली, असं हे बसवण्याच्या भानगडीत काय झालं की ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम नाही आहेत असे पण एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये आले आणि ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत असे एलिमेंट्स वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये गेले, म्हणजे वेगवेगळ्या कॉलममध्ये मांडले गेले, असं लक्षात आलं. आणि मग त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही जर शेवटचा ग्रुप बघितला, तुम्ही जे इथे आपण पाहूयात पुन्हा मागची स्लाईड, तुम्ही जर शेवटचा ग्रुप बघितला नीवाला, तर बघा ऑक्सिजन आणि सल्फर याच्या खाली फेरस म्हणजे आयन आलेला आहे. काय संबंध आहे, कारण ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल्स आहेत. फेरस हा मेटल आहे, मेटल आणि नॉन मेटलचे प्रॉपर्टीज कशा काय सेम असतील, म्हणजे हे एका खाली एक जे आलं हे चुकीचं आलेलं आहे आणि अशा प्रकारे चुकीची मांडणी त्यांच्याकडून केली गेली. त्यानंतर कोबाल्ट अँड निकेल आर इन द सेम स्लॉट अँड आर पोझिशन्ड इन द सेम कॉलम विथ फ्लोरीन, क्लोरीन अँड ब्रोमीन पॉझेसिंग डिफरंट प्रॉपर्टीज दॅन दीज एलिमेंट्स. बरोबर आहे, कोबाल्ट आणि निकेल दोघं पण मेटल आहेत आणि कोबाल्ट आणि निकेल हे जे मेटल्स आहेत ह्यांना त्यांनी कोणत्या कॉलममध्ये टाकले बघा. पुन्हा आपण मागची स्लाईड बघूयात. पहिला कॉलम बघा, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन. पहिला जो कॉलम आहे ग्रीनमधला हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे सगळे नॉन मेटल्स आहेत.
आणि ह्या नॉन मेटल्सबरोबर कोबाल्ट आणि निकेलला टाकण्याचा काही संबंध नव्हता, कारण कोबाल्ट आणि निकेल हे पुन्हा मेटल्स आहेत. म्हणजे इथे प्रॉपर्टीज डिफरंट असून पण एकाच कॉलममध्ये टाकले गेलेत, म्हणजे इथे हा लॉ चुकलेला आहे किंवा इथे काहीतरी फसलेला आहे. Iron possessing similar properties as cobalt and nickel is placed far away from these elements. म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर पहिल्या कॉलममध्ये कोबाल्ट आणि निकेल आहे, शेवटच्या कॉलममध्ये आयन आहे. ॲक्च्युली हे तिघं एकाच कॉलममध्ये हवे होते, कारण तिघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, पण त्यांना वेगवेगळ्या कॉलममध्ये टाकलं गेलेलं आहे. म्हणजे इथे पण ही चूक झालेली आहे की कोबाल्ट आणि निकेल हे फर्स्टमध्ये आहे आणि आयन म्हणजे Fe हा शेवटच्या कॉलममध्ये आहे. ॲक्च्युली ते एकाच कॉलममध्ये हवे होते. Thus, Newland's law of octaves can be obeyed well by the lighter elements only. आणि मग हे लक्षात आलं की फक्त कॅल्शियमपर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत तेच, जे लायटर एलिमेंट्स आहेत, जे वजनाला हलके आहेत, तेच फक्त हा लॉ ओबे करतात न्यूलँड्सचा. बाकी जे पुढचे हेवी एलिमेंट्स आहेत ते हा लॉ ओबे करत नाहीत. सो अशा प्रकारे एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनला सुरुवात केली गेली. काही का असेना एक पाया घालून दिला गेला आणि त्याच्यावर पुढे आणखीन जे सायंटिस्ट आहेत त्यांनी आणखीन वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. आता पुढील भागामध्ये आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ, म्हणजे मेंडेलिव्ह जे सायंटिस्ट होते त्यांनी कशाप्रकारे एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं हे इन डिटेल पाहणार आहोत. थँक्यू.